आई, वंशाच्या दिव्या बाई नको पण ती विजवू आई. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईल मी जेव्हा राजाची घराणी, घेईन भरारी पाखरवणी, जाईल दूर दूर आई रडणार, जाईल दूर दूर बाबा रडणार. तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आपल्याशिवाय तिला जन्माला कोणी घालत नाही. हाडाचं काळ रक्ताचं पाणी आई बाप आपल्यासाठी करतात, तर त्यांच्या जीवनाचं त्यांच्या कष्टाचं चीज करा. व्यसन फॅशनामध्ये आयुष्य बर्बाद करू नका. आज ते तुमच्यासाठी स्वतः झटतात, झिजतात, तर तुम्हीही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा. कारण मुलगी दोन्ही घराचा उद्धार करते, सासरचाही करते, माहेरचाही करते. म्हणून आई बापाच्या जीवाला काजळ लागणार नाही याचा त्या ठिकाणी तुम्ही खबरदारी घ्या. आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. एकादशी सोमवाराचं व्रत करा. वैष्णवांच्या शास्त्रामध्ये 29 उपास सांगितलेले आहेत. 12 महिन्याच्या 12, 12 दुने 24. 25वी रामनवमी, 26वी गोकुळाष्टमी, 27वी नृसिंह जयंती, 28वी वामन जयंती, 29वी महाशिवरात्री, एकूण 9 याला म्हणतात वैष्णव. म्हणून वैष्णवांचे उपवास करा. आणि मी सांगितलं म्हणून एवढं मनावर धरू नका. तुम्हाला जर शारीरिक आजार असतील ना, तर उपवास करण्यापेक्षा उपासना जीवनामध्ये प्राप्त करा. उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे जवळ. ज्या भगवंताचा उपवास तुम्ही केलाय त्याच्या नावाचं नुसतं भजन जरी केलं तरी त्या उपवासाचं फळ तुम्हाला तुमच्या पदरात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मोक्ष तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन